नमस्कार गाववाल्यांनो, कसे आहात? अगदी मजेत ना? मी मयुरी स्वागत करते तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आज होता गणपतीचा पहिला दिवस आणि गावी काही झालं नव्हतं जाणं, म्हणून म्हटलं चला भांडूपमधले गणपती फिरूया। त्यासाठी आम्ही निघालो होतो गणपती बाप्पांचं दर्शन करायला। मी, मंगल, माझी आई आणि हेतल सोबत होते। तर चला मग भांडूपमधल्या बाप्पांचं आता आपण दर्शन घेऊया। हा होता भांडूपमधील जमील नगर मराठा मित्र मंडळ येथील बाप्पा। बघितलात केवढी मूर्ती मोठी आहे ना? दरवर्षी सेम टू सेम असतं आणि खरंच खूप सुबक मूर्ती असते आणि छान बाप्पा असतो। आणि इकडे होता पूजेचा बाप्पा, त्याचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं। नंतर मग बाप्पाचे असे छान छान फोटोज काढले आणि मग गेलो पुढच्या बाप्पाचं दर्शन। मग नंतर आम्ही गेलो होतो कोकण मित्रमंडळ व्यायामशाळा येथील गणपतीचं दर्शन घ्यायला। बघू शकता की सुंदर असं डेकोरेशन केलं होतं, जय मल्हार थीम होती आणि छान असा जय मल्हारचा तो गड होता, तर तसं पूर्ण डेकोरेशन केलं होतं। आणि इकडे प्रोग्रामसुद्धा चालू होते। ही मध्येच हाय हॅलो करत होती आणि आतमध्ये जायच्या अगोदर लाईन होती थोडीशी, मग लाईनीत उभे राहिलो, मग गेलो आत। एकदम अशा वाईब्स भारी येत होते ना, असं वाटत होतं की जेजुरी गडावरच गेले खरोखर। आणि एकदम छान डेकोरेशन केलं होतं, एकदम वाईब्स भारी होते। आणि बाप्पा तर अप्रतिम सेम जय मल्हार, एकदम जय मल्हारच्या सारखं असं वाटत होतं। छान बसलाय बाप्पा आणि वाव, डोळ्याचं पारणं फेडणारं बाप्पा होतं। खरंच खूप भारी वाटलं। दरवर्षी लालबागचा राजा कसा असतो तसा बाप्पा असतो, पण यावेळी 50वे वर्ष होतं, त्याच्यामुळे जरासं चेंज केलं होतं आणि 50व्या वर्षाचं सुवर्णमहोत्सवी वर्षाचं ते पूर्ण जे काही सेलिब्रेशन होतं आणि खूप सुंदर केलं होतं। मला तर पर्सनली खूप आवडलं आणि छान डेकोरेट केलं होतं, खरंच खूप छान होतं। तिथून आम्ही गेलो उत्कर्षनगरचा बाप्पा बघायला। उत्कर्षनगरचा ओंकारेश्वर, हा पण बाप्पा किती बघू शकता छान आणि गोड आहे, खूप सुंदर बाप्पा आहे। त्याचं सुद्धा दर्शन घेतलं। सर्व ठिकाणचे बाप्पा खूप छानच होते। मध्ये मध्ये 5 मिनिटासाठी पाऊस येत होता जात होता, त्याच्यामुळे चाललं होतं की मंगल छत्री उघडायची बंद करायची आणि तो तिच्यासाठी खूप टास्क होता। नंतर मग मी आईला म्हटलं इकडे बघ, आईला माहितीच नव्हतं की मी व्हिडिओ बनवते आणि या दोघी पुढे पुढे चालल्या होत्या, हे इकडे होती, मी व्हिडिओ बनवत मागून चालली होती। आणि मग आम्ही गेलो साई हिलला, साई हिलच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला। मग हा होता साई हिलच्या मठातला बाप्पा। स्वामींच्या चरणी नतमस्तक झालो, बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग साई हिलचा सिंहासनाधीश्वर त्याच्या दर्शनासाठी गेलो। तर इकडे बघू शकता एक लहान मुलगा गोड असं आरती चालू होती आणि हा बाहेर डान्स करत होता। गणपती बाप्पा नाचतो असंच वाटत होतं। अरे नाच ना। तिकडचा असा छान प्रसाद घेतला आणि आम्ही गेलो पुढे। 1 2 3 फायनली छान मोमेंट मिस करताना मी काय करतो, माझं लक्ष असतं ही मयूरच्या हातात कॅमेरा आहे ना। हा होता ओम मित्र मंडळ तेथील बाप्पा। खूप सुंदर असा बाप्पा होता, मला खूप आवडला हा सुद्धा बाप्पा। आणि इकडे मग आम्ही फोटो वगैरे काढत होतो आणि बाप्पाला खूप असं जवळून पाहत होतो, कारण मूर्ती खूप सुंदर होती आणि खूप आवडली होती आम्हाला। आणि त्यानंतर गेलो पुढे आणि पुढे आल्यानंतर इच्छापूर्तीच्या बाप्पाकडे आलो। इच्छापूर्तीच्या मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग बाजूला असं छान असा गणपती बाप्पा बसवला होता। अगदी विठ्ठलाचं रूप होतं, विठू सावळ्याचं रूप होतं। बघू शकता किती सुंदर, अगदी विठू माऊलीचं रूप होतं आणि सुंदर असा बाप्पा होता आणि खूप छान असा, म्हणजे खूप आवडला हा सुद्धा बाप्पा खूप। त्यानंतर आम्ही गेलो मंगलच्या घरी मोदक बनवायला। खूप छान छान असे आम्ही दोघींनी मिळून मोदक बनवले
आणि छान असे आम्ही दोघींनी मिळून मोदक बनवले होते. कसे झाले ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुम्ही गणपतीत किती मोदक खालास गावात त्यासुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडलो असाल तर लाईक शेअर कमेंट करू अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर त्यासुद्धा करा. आणि काय गणपतीच्या पुढ्यात मोदक ठेवलेले भजनात गेल्यावर चोरून खालास की नाही, खाला असताल असंच हो, त्यासुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला काळजी घेवा, सोयींद्रावा, टाटा बाय बाय, गणपती बाप्पा मोरया.